तर हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी वैदेही तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज गुरुवार आहे, तर आज याने टिफिनमध्ये मी पनीरची बुर्जी देणार आहे. आणि माझ्यासाठी मी साबुदाणे रात्री भिजत ठेवले होते खिचडीसाठी. कधी कधी मी खिचडी करते आणि कधीतरी मग बटाट्याची भाजी करतात ना उपवासाची, ती करते. पण आज खिचडी करणार होते आणि यांच्यासाठी पनीरची बुर्जी वगैरे करून घेतली. आणि हे पनीरची बुर्जी किंवा फ्राईड राईस असं मी गुरुवारी त्यांना देते, कारण मग ते इझीसुद्धा पडतं आणि मलासुद्धा बरं पडतं. पटापट ह्या गोष्टी होऊन जातात. त्यानंतर पनीरची बुर्जी करून घेतली आणि चपात्या वगैरे करून घेतल्या आणि मग सगळी बाकीची घरातली कामं आवरायला घेतली. तर टिफिन वगैरे माझा बनवून झाला होता आणि देवपूजा आता करायची आहे, तर त्याआधी मी सगळं आवरून घेतलं आणि मग स्किन केअर करून घेतलं. आज थोडा वेळ होता म्हणून म्हटलं चला आज करून घेऊया थोडं पहिले. तसं आज सगळं आवरून झालं होतं, त्यामुळे देवपूजासुद्धा माझी आज लवकर झाली होती आणि बरं वाटतं असं थोडं कधीतरी लवकर आवरलं तर. त्यानंतर ह्यांचा टिफिन वगैरे भरून घेतला आणि आज उपवास आहे, तर मग म्हटलं गुरुवारचं तसं आम्ही दूध वगैरे गरम करून घेतो दोघं पण. आणि मी काय खात नाही, फक्त ते मग बिस्किट वगैरे दुधामध्ये असं खातात. आणि सोमवार किंवा गुरुवार किंवा असं काही मला कधी वाटलं ना, तर मी मग सकाळचे भक्तिगीत असे लावते आणि छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि कामंसुद्धा पटापट म्हणजे होतात गाणी ऐकत ऐकत. तेवढ्यातच इथे ना एक नवीन गाणं आलं होतं, तर ते लागलं होतं टी व्हीवर. आपल्या कोकणामध्ये असं गणपती अशी गाणी लागतात, तर ते मी छान असं एन्जॉय केलं. तुम्ही बघा पुढे आणि तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मला नक्की सांगा. तर बघूयात आपण पुढे. त्यानंतर मी कपड्यांच्या घड्या वगैरे मारून घेतल्या आणि मग बाकीची अशी कामं असतात ना एक्स्ट्राची, असं वाटतं की आता नाही एवढं झालं ना की ही कामं झाली की मग झालं. असं करता करता अशी अचानक एवढी कामं पटकन वाढतात ना, की म्हणजे आता अरे बापरे, आज हे करायचं होतं, ते करायचं राहिलं. असं काही ना काही असतंच आपलं. म्हणजे जे गृहिणी आहेत ना त्यांना माहिती आहे. म्हणजे आता आई मला असं वाटायची की मम्मी सारखी काय दिवसभर कामं करते. आणि आता जेव्हा स्वतःचं लग्न झालं तेव्हा कळतं की अरे बापरे, अशी कामं असतात, अचानक काही काही कामं येतात. तर त्यानंतर मग मी खिचडी वगैरे खाऊन घेतली आणि मस्त अशी कोथिंबीर टाकून खिचडी बनवली. आणि मी अशी आयत्या वेळेस जेव्हा खायच्या आधीच बनवते खिचडी. मग मी खिचडी वगैरे खाऊन घेतली आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आज मी दाल राईस आणि बटाट्याची भाजी असं करणार होते. म्हणजे हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ वगैरे असं टाकून साधी सिंपल अशी बटाट्याची भाजी आमच्याकडे बनवतात ना, कचरी बोलतात तिला आता. तर ते तुमच्याकडे काय बोलतात ते मला नक्की सांगा. तर ती भाजी आम्हाला खूप आवडते खायला, म्हणजे डाळ राईस आणि ती भाजी. आणि बाकी काही नसलं ना तरी चालेल त्याच्यासोबत, पण ती तशी खायला हे कॉम्बिनेशन जे आहे ना ते तसं खायला खरंच खूप छानसुद्धा लागतं. आणि
संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून झाले आणि नंतर थोड्या वेळाने हे सुद्धा आले होते ऑफिसवरून आणि त्यांनी येताना भाजी वगैरे आणली होती आणि खायला त्यांनाच इच्छा झाली होती म्हणून खाऊसुद्धा आणला होता थोडाफार त्यांनी. आणि ते फ्रेश होत आहेत तोपर्यंत मग मी भाजी साफ करायला घेतली आणि एवढूशी 10 रुपयाची कोथिंबीर त्यांनी आणली होती कारण त्यांना उशीर झाला होता. तर ते बोलले की मला जशी भेटेल तशी मी आणतो. तर म्हणलं ठीक आहे. मग मी साफ करायला घेतली सगळी भाजी वगैरे तोपर्यंत. त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि मग वडापाव खाल्ला. त्यांनी वडापाव आणला होता येताना आणि दूध वगैरेसुद्धा गरम करून घ्यायचं होतं. सकाळी दूध संपलं होतं त्यामुळे मी त्यांना आणायला सांगितलं होतं. ते एकीकडे गरम करायला ठेवलं आणि तोपर्यंत ते गरम होईपर्यंत भांडी वगैरे घासून घेतली आणि मग बाकीची जी ज्वेलरीची कामं होती ती करायची होती. तर इकडे पटापट मस्तपैकी भांडी वगैरे घासून घेतली मग मी. त्यानंतर मग मी सगळं किचन वगैरे पुसून वगैरे घेतलं, क्लीन करून घेतलं आणि असा होता माझा आजचा व्लॉग. चला तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.